आता मी सध्या फलटणमधील जयंती नाका या ठिकाणी आलो आहोत आणि सध्या आम्ही स्पेशल लस्सी घेतली आहे. मॅडमजी टेस्ट कसं आहे? आवडले तसं? छान आहे. तर अशा पद्धतीमध्ये मॅडमजीने लस्सी खतम केली आहे. बरं मॅडम, खरं खरं सांगा, लस्सी कशी वाटली? आमच्या फलटण येथील जयंती नाका येथील ही लस्सी आहे म्हणजे काय कंपनीची वगैरे लस्सी नाही, हे आपल्या घरगुती तयार करतात. तर काय किती रिव्ह्यू देतात? 10 पैकी 10 पैकी किती रिव्ह्यू देतात? 10 पैकी 9. काय कमी वगैरे ह्यामध्ये? कमी या कुछ चेंजेस वगैरह करने की जरूरत? थोड़ा मीठा कम करना चाहिए. मीठा कम करना चाहिए म्हणजे जास्त व्हायचं गोड आहे, थोडं गोड कमी करायला पाहिजे. अदरवाईज चांगली आहे लस्सी. रिव्ह्यू द्या चांगला आहे. थँक्यू. गुड इव्हनिंग सगळ्यांना. सध्या आम्ही आलो आहे प्रभू श्रीराम मंदिर या ठिकाणी. आज आहे शनिवार आणि शनिवार आहे बजरंगबलीचं दर्शन घेतलं आहे आणि श्रीरामजींचं पण दर्शन घेतलं आहे. प्रत्येक देवाचं दर्शन घेतलं आहे. आम्हाला इथं आलं बरं वाटतं. मॅडम तुम्हाला कसं वाटतं? मला बरं वाटतं. शांत वातावरण आहे, फ्रेश इससे वाटतं. पहले एक ब्लॉग में हम लोगों ने इसका टूर किया है, देखा होगा आपने से थोड़ा. त्यात पण टाकलं होतं. नाही पण आपलं शनिवार चालू होतं त्यामुळं थोडं शूट मारावं म्हटलं. सध्या आता लस्सी पिऊन आलो आहे जयंती नाक्यावरील आणि इथं बसलो आहे. चला बाय बाय. तर आज आहे 11 एप्रिल 2026. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं आता महात्मा ज्योतिबा फुले या चौकामध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन केलं आहे आणि त्यासाठी आम्ही बघण्यासाठी मॅडम आणि आम्ही जात आहोत. या कार्यक्रमात तृतीय क्रमांक सुचिता अभिषेक महाजन. सुचिता अभिषेक महाजन तृतीय क्रमांक आलेत का? पूरा डेकोरेशन किया है, यहाँ पे डीजे वीजे सब लाया है. वहाँ पे उनका स्टैचू भी बनाया है. पूरा डेकोरेट किया है सराउंडिंग. सर्व स्पर्धकांनी स्टेजवर जायचं. सेल्फी पॉईंट पण बनवलं, निघून दाखवते. फोटो नंतर काढूयात मॅडम आपण. स्पर्धक सगळे तलावरची. आणि आता मिरवणूक आहे ना, मिरवणूक आहे आता मिरवणूक आहे त्याच्यामुळे स्पर्धक वरती जातील, तुम्ही जायचं नाही दुसरं. हम लोग को याद नहीं था, सुबह याद आया था फिर शाम को याद ही नहीं आया. नाही पण आज 11 एप्रिल आहे ना. 11 एप्रिल म्हणजे कसं आहे, आपल्या देवाची जयंती म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्याच्यामुळे आपण आज दर्शन घेण्यासाठी त्यांचं आलो होतो महात्मा फुले चौकामध्ये. 16 स्पर्धक. लेकिन मुझे सुबह याद आया था, शाम को याद ही नहीं था. नाही आता आपण येणारच होतो ना बजरंगबलीचा दर्शनवरच आपण येतो ना दर्शन करण्यासाठी. मग आज आपलं देवाची जयंती आपण कसं विचारलं. मग आमची दरवर्षी म्हणजे मोठ्या उत्साहात साजरी होते. पलीकडे DJ लावलाय, पलीकडे तिकडे सेल्फी पॉईंट आहे. मंत्री पण येतात तिथं, बरेच मंत्री येऊन जातात, MLA वगैरे सगळे येतात. आणि कशी रोषणाई केली तर बॅक साईडने हे बघा कसं संदेश वगैरे लिहिलं सगळीकडं. सगळं महात्मा ज्योतिबा फुले स्वतः तयार केलेलं सगळं आहे का, सगळं राऊंड खाली असं ते LED मध्ये दिसतं ते पाठीमागं ते राउंड में ऐसा लिखा हुआ है. चांगली सजावट वगैरे केली आहे.
आता आम्ही आलो आहोत गिरवी नाक्यावरील येथे आणि रोजच्या प्रमाणे कसं आहे वडापाव भेळ खाऊन कंटाळा आला होता. त्याच्यामुळं मॅडमजींना वाईच काहीतरी वेगळं खायला आणलं आहे. तरी आता मॅडमजी काय घेतलं आहे ते आपण मी तुम्हाला दाखवतो. स्टीम्ड मोमोज है, ये है रेड चटनी, ये है मेयोनेज़. आता मॅडम तिथे खात आहे. गरम गरम मॅडम तुम्ही खावा आणि टेस्ट कशी आहे ते आम्हाला सांगा. मला बरं वाटलं की तुम्ही नक्की आता वाईस पुढं बरं वाटतंय. नाहीतर त्या दिवशी ते किनाऱ्याने आमचे सगळे लाजाबरू घालवली. मोहम्मदने लाजाबरू वाचवली. खाऊन बघ. रिव्यू दो. खाओ. कैसा है? हाँ एक नंबर मस्त आवडला आपल्याला. काय खरंच चांगलं आहे. चांगलं आपण चांगलं म्हणत असतो. जर एखादं काय आवडतं का नाही आवडलं की आपण त्याला चांगलंच म्हणतो. मस्त आवडलं आपल्याला. हॅलो मॅडमजी, सध्या आलो आहे. मोमोज खाल्लं आणि आपल्या फलटणच्या पोलीस स्टेशनच्या तिथलं असं आहे बघा. बसण्यासाठी थोडंफार आहे. रिझर्वेशनचं काम चाललं आहे. काय आता आलो आहे, थोडा वेळ बसलो आहे. बसून थोड्या वेळाने आपलं निघायचं. आलो होतं 15-20 मिनटं म्हणलं वाईट थोडं बसावं. मॅडमजी मोहम्मदचं काय सांगितलं नाही, कसं वाटलं तुम्हाला काय? हां बरं चालतं. वाईटचं कचरा बिचरा साफ वाईट ते फुटपाथ वगैरे वाईट जोरात करत झालं तर मग चांगलं वाटत अजून. अशा पद्धतीत दिसतंय कौन सा प्लेस है ये? पोलीस कॉलनी पुलिस कॉलेज. विमानतळाची और शेजारी. ये है फॉरेस्ट ऑफिस. फॉरेस्ट ऑफिस. आता गिरवी नाका चौक या ठिकाणी आलो. नमस्कार सगळ्यांना. आणि 14 तारखेला आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आता भव्य दिव्य असे रोषणाई आपल्या आंबेडकर चौकामध्ये केलं आहे. जबरदस्त यावेळेसी डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती होणार आहे. थोडं बॅक कॅमेरातून पाठीमागचा व्ह्यू दाखवता. देखिए लाइट्स कितना ब्यूटीफुल चला गया है. मतलब ऐसा कैमरे से ज़्यादा रियल में अच्छा लग रहा है. भरपूर अशी रोषणाई केली. मन प्रसन्न झालं रोषणाई बघून. हाँ दिल खुश हो गया लाईट बघू. मस्त लाइट. आणि समोरच आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य चौकामध्ये आपण आता आलो आहे. शिवाजी चौक. छत्रपती शिवाजी इधर भी महाराज कुछ है की क्या जय. आज? नाही. हाँ आज कुछ है इधर. डेकोरेट किया है पूरा. ये रहा पलटन का बस स्टैंड. ये देखो बस स्टैंड, पलटन बस स्टैंड है. और आप लोग देख सकते हैं यहाँ पे लाइट जैसे
गोवा में न्यू ईयर को और क्रिसमस में लाइट लगाते हैं वैसे यहाँ पे ये लोगों ने लाइट इकडे लगा हर रखा है। म्हणजे प्रत्येक फेस्टिवल हे आपलाच फेस्टिवल असं मानून ये प्रत्येक लाइट चेंज हो रहा था अभी अलग इसमें दिख रहा है। 2-4 प्रकारच्या लाइटिंग आहेत. इकडच्या बाजूला नाईट चालू बहुतेक केलं, पलीकडच्या बाजूला चालू केलं. हेलो गाइस, गुड आफ्टरनून। अभी बज रहे दोपहर के 12 और आज है हमारा सेकेंड मंथ मैरिज एनिवर्सरी। तो आज मैंने घर पे खाना बनाया है। क्या क्या बनाया है? क्यों हंस रहे? आज कसे बिरयानी को मैं बहुत बोलने वाला हूँ. ये देखिए गवार की सब्जी, ये मैंने मिक्स वेजिटेबल पुलाव बनाया है, खीर बनाई है चावल की और चपाती, और ये सब फ्राई किया है, पापड़ वगैरह। पापड़. कैसा लग रहा है? खाना बढ़िया है, अच्छा है. आइए आप भी खाना खाइए. खाओ। मस्त बनाया पापड़ उस दिन का.